चला तर 10वीच्या गणितातील जो पार्ट 1 आहे त्यातील प्रॅक्टिस सेट 1.1 त्यामधील क्वेश्चन नंबर 2 मधलं हे 5वं गणित आहे. यामध्ये आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायचे आहेत. मग यासाठी काय करू, इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करून घेऊया. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. मग काय होईल, 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. हे इक्वेशन नंबर 3 होईल. मग नाव सबस्ट्रॅक्टिंग करूया आपण. इक्वेशन नंबर 1 सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. मग काय होईल, 5x प्लस 25y इज इक्वल टू 20 आणि 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. मग याच्यातून उत्तर कसं येईल पाहूया. 5x कॅन्सल होईल, 25y मधून 2y गेल्याच्यानंतर 23y राहील आणि याच्यामध्ये 23 प्लस राहतील, म्हणून y इज इक्वल टू 1 हे उत्तर येईल. आता y इज इक्वल टू 1 कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवूया. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 2. तर काय होईल, x प्लस 5 इंटू 1 इज इक्वल टू 4. म्हणून x प्लस 5 इज इक्वल टू 4. म्हणून x इज इक्वल टू 4 मायनस 5 आणि अशा पद्धतीने एक्सची व्हॅल्यू -1 येईल. एक्सची व्हॅल्यू -1 आणि वायची व्हॅल्यू +1 येईल. पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पुढचं गणित आपण सॉल्व्ह करूया.